देवपूजा आपली झाली छान अशी. तर शुभ सकाळ, नमस्कार. मी अमृता क्षीरसागर माझ्या ब्लॉग मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते. तर आज आहे भोगी आणि भोगीच्या माझ्या सर्व लाडक्या मैत्रिणींना खूप साऱ्या अशा शुभेच्छा. शुभेच्छा अनुकडून पण. तर ना देवपूजा छान अशी आत्ताच झाली आहे माझी. तर संक्रांत खण आणलो होतं मी, तर काल आणले जाऊन दाखवत. तर असे अंडे धुवून वगैरे स्वच्छ करून नको आणू. तर एक तुळशीचा आणि बाकीचे आपले ठेव देतो ठेव. तर सगळे असे आणलेत. आता पूजा करणार आहे. तर इकडची देवपूजा आपली छान अशी झाली, पाणी वगैरे आले. तर तिळगुळ तीळ आणि हे सगळं ना, थांब जरा देवाची पूजा करायची. तर ना 5, 7, 9 अशा वस्तू घ्यायच्या असतात. तर गाजर तुकडे करून घेतलेत. तर बोर, घेवडा, पावटा, वटाणा, परत ही ढाळं, हरभरा, आणखीन तीळ घेतल्यात, तिळगुळ घेतलेत. तर असं सगळ्या वस्तू ना 9 झाल्यात माझ्या. ज्वारीचं कणीस मिळालं नाही, ही तुकडं शेजारच्यांनी थोडं आपलं दिलंय, त्याचं तुकडं करून मी घेतलेत. तर आता मांडते मी इथं. तर आपली पूजा केली बघा, दिवा लावलाय, सगळं मांडले आणि तुळशीचं खण आता बाहेर ठेवायचं आहे तुळशीजवळ. तर भरून घेतलाय. तर इथं रांगोळी काढायची. तर रांगोळी ना आता पोरगी अक्षू काढेल. पूजा तर मी केली, आता म्हटलं तिला काढेल ती रांगोळी. मी काय काढलीच नाही अजून. तुळशी जवळ पण खण ठेवलाय आणून मी, आणि पाणी घातलेलं होतं. पाणी सुटले ना, तर भरपूर बघा पाणी घातलंय अक्षूनं. असू दे म्हणलं तर काय ते. तर झालं. तर आता भाजीची तयारी करायला लागली मी. तर सगळं काल निवडलं होतं ना, वटाणा वगैरे, घेवडा, वटाणा. आता चिराचिरी जी भाज्यांची आहे ती मात्र आता आजच करून घ्यायची. तर सगळं चिरून आधी पाण्यात टाकते, आणि मसाला पण ना बारीक करून घेतलाय. दाखवते बघा. तर लसूण, खोबरं आणि कोथिंबीर. तर कोथिंबीरमुळं वाटण हिरवं आपलं छान कलर येतो ना, म्हणून असं घेतलेलं आहे. स्वयंपाकाची तयारी करूया, आणि भाजी वगैरे पटकन झालं पाहिजे. नंतर मग भाकरी पण मला करायचे, भात वगैरे ते पण सगळं आवरायचंय. आणि उद्या ना खूप उशिरा हे आपल्याला पूजा करायला जायचं तर आहे. 3 वाजता ना, 3 नंतरचा उद्या मुहूर्त आहे. त्यामुळं उद्या पोळ्या बिळ्या सकाळी आवरायचं, घरच्यांना जीव घालायचा, आणि मग आपण संध्याकाळी डायरेक्ट जेवायचं. काहीतरी उपवासाचंच खायचं. मग का तर वसून आल्याशिवाय तर जीव शकत नाही. तर उद्याचं मात्र, नाहीतर एरवी ना आम्ही कायम सकाळी लवकर जातो. 9-10ला तर आम्हीच गेलेलो असतो. आम्ही वसून येतोय आणि नंतर काय करतो, सगळी तयारी करून लवकर आवरून जातो. आता उद्या मात्र तसं नाहीये. उद्या 3 नंतर आहे ववसाचं. आणि उद्या एकादशी आहे. तर म्हणतात काही की पोळ्या करायच्या नाही. तर आम्हाला तर आता केंद्रामध्ये सांगितलंय की एकादश असली तरीही चालते पोळ्या करायला म्हणून. का तर देवांना उपवास नसतो, उपवास हा आपल्याला असतो. मग आता काय माहित अजून कसं आहे. तर वांगी 2 चिरून टाकल्यात पाण्यामध्ये. नंतर ही वटाणा आणि ज्वारीचं थोडंच हे आहे. तर हेच असं करून ना टाकायचं त्याच्यामध्ये. गाजर म्हणते, बोर तर एकच टाकणार आहे, जास्त काय बोर ती पण मोठी आहेत ना, मग चिरून टाकायचं. आणि किडकं सुद्धा एखादेस असू शकते, म्हणजे किडकं पण असेल, त्यामुळे मग चिरून टाकलेलंच बरं आहे. चिरून बोर पण टाकता यायचं, गाजर. नंतर हे पावटा असा ना काल सोडून ठेवला, पावटा पण घेतलाय.
एवढ्या घेवड्या शेंगा. तर गाजर पण घेतले चिरून आणि मेहंदीच काढली नाही. एवढीच मेहंदी काल काढली आहे, ती पण रंगली नाही का तर जुना कोण होता ना त्यामुळं. तर आता मेहंदीचा कोण पण आणला नाही परत. आता आज बघू, आज काढली तर काढायला म्हणते, नाही मग काय राहिली आज पण. तर गाजराचे असे काप करून घेते मी. तर आपली मेन भाजी चाकवत आणि चंदन बटवा मिक्स अशी भाजी काल त्यांनी देताना तशीच दिलेली होती. तर ही भाजी मेन आहे, ही पण टाकायची त्यामध्ये. तर काल निवडून वगैरे ठेवली आहे मी. आणि पाणी पण आले, त्यामुळं पाणी अजून बाहेर मारलंच नाही. रांगोळी वगैरे काढायला ना सडा वगैरे काहीच टाकलेला नाहीये, तर ते अजून करायचंय. नको थांब जरा. आणि ढाळ म्हणजे ओला हरभरा हे एवढंच आहे का तर निवडणंच झालं नाही. थोडंच निवडलं आणि थोडं खाण्यावरच संपलं ते निवडून. तसं एवढंच राहिलं, आता एवढंच भाजीत टाकायचं. तर इकडं पाणी ठेवले गरम करायला. आणि आता एवढं मोठं पातेल ठेवलंय म्हणजे का तर दुसरं आता जरा असं मोठं असं पातेलच नाहीये, त्यामुळे जरा जास्तच मोठं पातेल ठेवायला लागलंय मला. आणि कढईत करायचं तर कसं होतंय, थोडस आदन पण लागते ना, लय सुक्क पण नको वाटतंय भाकरी बरोबर, मग काय होते आपल्याला जात नाही. म्हणून म्हटलं जरा आदन होते ह्याच्यात केलं म्हणजे. आणि हलवायला ही सोयीस्कर पडते ना. उघड लय टिचके ह्याच्यात केलं की दड ती हलवता येत नाही, दड काय नाही, म्हणून ठेवले. तेल टाकते आता. जिरे कांदा टाकलं, इकडं पाणी ठेवले गरम व्हायला. पाणी गरम होते, कांदा जरा भाजला की टोमॅटो टाकायचे. टोमॅटो पण टाकले तर मसाला चांगला परतून घ्यायचा. तर वाटण जे केलं होतं ना ते 2 चमचे टाकते. आणि असं सगळं तेलामध्ये छान परतून घ्यायचं. मसाला चांगला भाजलाय तर मी ना थोडी हळद टाकते. आणि आपल्याला चवीपुरतं तिखट टाकायचं ह्याच्यामध्ये. भाजी जास्त आहे त्यामुळे 2 चमचे भरून मसाला टाकलाय मी. भाज्या सगळ्या धुवून घेतल्यात ना, ते आता टाकते मी. आणि आपल्याला परतून घ्यायच्या चांगल्या तेलामध्ये. तर तेलामध्ये चांगलं आता हे सगळं मिक्स करून मसाल्यामध्ये घ्यायचंय. तर वास तर खूप छान यायला लागलाय. आणि थोडं मिक्स झालं की नंतर पाणी ओतणार आहे मी. तर मीठ टाकते चवीपुरतं. गरम केलेलं पाणी घातलं त्यामध्ये, म्हणजे भाज्या छान होतात, पटकन शिजतात पण आणि कड जात नाही आपल्याला. तर थंड पाणी घालून गरम पाणी घातलेलं कधीही चांगलं. तर वरून कोथिंबीर थोडी टाकणार आहे. तर थोडी कोथिंबीर, थोडेसे असे तीळ टाकले. काय आता भाजी होती तोपर्यंत भाकरी करणार. आणि हे बघा हे ना ह्याचा भाताचा ह्या मान असतो म्हणून नैवेद्यासाठी ना करावं लागतंय. तर हे भात थोडासा करणार आहे आता मी. व्हायला ठेवलाय. तर भाजी झाली, भात होतोय आपला. आणि आता मी बाजरीच्या ना भाकरी करून घ्यायला लागली. तर असे तीळ लावायला घेतलेत. आणि आता बाजरीच्या भाकरी करते. भाजी तयार आहे, भात तिकडं तयार आहे. व्हायला लागलाय भात.
भाजी ना खाली उतरून अशी ठेवली, तर कट बघा आपल्या भाजीला किती सुंदर असं छान आलाय. आणि थोडासा जसा भात केलाय, तर जास्त कोण खात नाही ना, थोडासाच केला. तर भाजी, भाकरी, भात आणि तोंडी लावायला गाजर आणि कांद्याची पात तर नैवेद्य असं आपल्या संक्रांतीला दाखवलाय. तर पूजा वगैरे झाली, नैवेद्य पण दाखवला आता. तर आता हाच प्रसाद आपण ग्रहण करायचा. तर भाजी भाकरी सगळं झालं बनवून माझं. अनुला पण छान असं तयार केलं, आंघोळ वगैरे घालून. डोक्यावरून आज खरं तर सगळ्यांनी डोक्यावरून आंघोळ करायचे असतात, पण ना अनुला सर्दी झाली त्यामुळे नाही घातलं. म्हणलं असू दे, लहान बाळांना काय माफ असते सगळं. तर आता जेवण करून घेतो आम्ही. तर भोगीचा दिवस तर म्हटलं सगळ्याजणी आपण ना एकत्र मिळून असं जेवण करूया आणि सगळ्यांचे एकमेकाला देणं तर होतंय. म्हणलं त्यापेक्षा मग सगळी आपण एकत्र जेऊया. नाहीतर दरवर्षी ना ताट असं वाढून आम्ही देतो. तर आता 2 वर्ष झाली मात्र आम्ही एकत्र सगळी ना जेवण करायला लागलो आणि सगळ्यांचे छान छान अशा भाज्या आणि प्रत्येकाची टेस्ट घेऊन खूप छान सगळ्यांच्याच भाज्या झालेल्या होत्या. तर एक मॅडम तेवढ्या फक्त नव्हत्या, आम्ही सगळे नाहीतर ना एकत्र असं जेवलो होतो. माहितीत का पृथ्वीला चव्हाण? इतिहासातले माहिती. अरे सांगोल्यातले ज्येष्ठ वकील ते जे व्यक्ती बघा 100 काय झालं? अव्वा त्या देवीच्या तिथं त्यांचं जुनं सुरू होतं ते ना, परमान पडते का काय झालं की अहो त्यांचा. तर जेवण वगैरे आत्ताच आमची झाली आणि ना सकाळचीच भाजी भरपूर अशी केलेली होती, त्यामुळे होती. संध्याकाळी फक्त भात केला आणि भाकरी पण होते शिल्लक थोड्या. तर ते जेवण केलं आणि काल पण काही मेहंदी काढणं झालंच नाही. तर म्हटलं चला आज तर थोडंस तरी काहीतरी काढूया. तर मेहंदीचा कोण पण आणलेला नव्हता, तर थोडा शिल्लक होता, त्यातनंच अशी काढली एवढी. आणि अक्षू पण लागली आता मेहंदी काढायला. आणि हो, अनुला काढलेली, अनु मात्र ठेवत नाही. अशी काढली की जाऊन लगेच बेसिनला हात धुवून टाकते. काय काढलेलं लगेच तिनं ना, हे बघा लगेच धुतलंय आणि थोड्या वेळात धुतलंय तरी पण एवढंच तरी रंगलंय अनुची मात्र मेहंदी. आणि आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, व्हिडिओ संपूर्ण बघा आणि काय म्हणायचं, बाय. शुभरात्री सर्वांना. बाय.